विचारावा लागला होता की वैद्यकीय मला तुमचा एक बेसिक मुद्दा लक्षात आला. चर्चेमध्ये वेळ फक्त मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या आणि केशवपदेंच्या बोलण्याचे दोन मुद्दे घेऊन मी जातोय दीपक पवारांकडे. दीपकजी, जो मोर्चा आपण प्रामुख्याने आपण या मोर्चाची सगळी कल्पना पुढे नेली, फार आधीपासून तुम्ही मराठी भाषेत काम करता आणि आता दोन्ही ठाकरे पण एकत्र येतात त्या मोर्चासाठी. दोन मुद्दे, जो मगाशी मुद्दा आला होता, एक उद्धव ठाकरेंच्या शासन काळामध्ये हा माशेलकर समितीचा रिपोर्ट स्वीकारला गेला होता, 1ली ते 12वी हिंदी, त्याबद्दल आता मुद्दा कचाट्याचा बनत चाललेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि दुसरा भाग जे आता गुणरत्न सदावर्ते म्हणतायत की सक्ती नाहीये, तर हा तिसरी भाषा आणि हिंदी सक्ती, आणि टेक्निकली सरकार म्हणते ते बरोबर आहे, हिंदीची सक्ती नाहीये, तर या मुद्द्याला तुम्ही मांडणार कसं लोकांसमोर? तुम्ही प्रसन्न, तू जो उल्लेख केलास माशेलकरांच्या अहवालाचा, त्यातल्या मुद्दा क्रमांक 8.1 मध्ये इंग्लिश अँड हिंदी ऍज द सेकंड लँग्वेज इन स्कूल शुड बी इंट्रोड्युस्ड राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड असं म्हटलंय. ते सेकंड लँग्वेज असं म्हटलेलं आहे. ज्या राज्यामध्ये आपल्या राज्याची भाषाच अनिवार्य असती, तर त्या राज्यामध्ये इंग्रजी किंवा हिंदी याच्यातला एक पर्याय लोकांनी स्वीकारावा, हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि हा जो माशेलकरांचा अहवाल आहे, या माशेलकरांच्या अहवालामधलं काल उदय सामंत म्हणाले तसं, जर त्याच्याही बद्दल दोन प्रकारची मतं आहेत की हा अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारने मान्य केला आहे किंवा नाही केलेला. माझं याच्याबद्दलचं म्हणणं असं आहे की अगदी असं धरू उदय सामंत म्हणतात ते खरं आहे असं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने जर हे केलं असेल तरी सुद्धा ते चूकच आहे, आणि ते केवळ बालमानसशास्त्राचं चुकीचे थातूरमातूर उदाहरणं देऊन चूक आहे असं मी म्हणत नाही. महाराष्ट्रामध्ये रमेश पानसेंपासून विनोदिनी काळगी, सुचिता पडळकरांपर्यंतचे, गिरीश सावंतांपर्यंतचे भाषातज्ञ, शिक्षण तज्ञ हे सांगतायत की 3 भाषा 4 भाषा मुलांना शिकवायला हरकत नाही, पण ते शिकवण्याचं काही एक मापदंड आहे. 1ली ते 5वी पर्यंत त्यांना पहिली भाषा शिकवावी, 5वी नंतर दुसरी भाषा शिकवावी, 8वी नंतर तिसरी भाषा शिकवावी. म्हणजे हे जे दादा भुसेंपासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत सांगितलं जात आहे की मुलं ढिगभर भाषा शिकू शकतात, त्यात कोणती भाषा परिसराची आहे आणि कोणती भाषा कोणत्या वयाला शिकवावी याच्याबद्दलची जी माहिती आहे ती असून आपल्याकडे चुकीची सांगितली जाते. एकच मिनिट प्रसन्न. आणि दुसरं, 16 एप्रिल आणि 17 जूनच्या ज्या शासन निर्णयांचा उल्लेख झाला, 16 एप्रिलला सरकारनं हिंदी अनिवार्य केली, 17 जूनला जे शुद्धीपत्रक आणलंय ते शुद्धीपत्रक मूळच्या शासन निर्णयापेक्षा हिंदीची सक्ती जास्त करतं, कारण अनिवार्य या शब्दाचा समानार्थ शब्द म्हणून यांनी सर्वसाधारण हा शब्द वापरलाय. म्हणजे सर्वसाधारणपणे हिंदी तिसरी भाषा असणार आहे आणि मातुरपणे उरलेल्या 15 भाषा पण असतील असं म्हणतात. पण ज्या राज्यामध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी मनुष्यबळ नाही, तिथं हिंदी शिकवण्याचं मनुष्यबळ कुठून आलं, प्रश्न क्रमांक 1. आणि राज्याच्या देशाच्या घटनेच्या 8व्या परिशिष्टामधल्या 20 पैकी हिंदी आणि मराठी 2 भाषा बाजूला काढल्या, तर उरलेल्या 20 भाषा शिकवण्यासाठीच गुप्त मनुष्यबळ या सरकारने कुठनं आणलेलं आहे. आणि ऑनलाईन शिकवून जे कोविडच्या काळामध्ये मुलांची हानी झाली आहे त्याची पुनरावृत्ती सरकारला करायची आहे का, हे महत्वाचे मुद्दे आहेत. बरं, मी आता केशवपदे आणि गुणरत्न सदावर्तेंकडे जाण्यापूर्वी मी संदीप देशपांडेंकडे जातोय. काहीच क्षणात आपल्यासोबत सुषमा अंधारे पण असतील असं मला सांगण्यात आलेलं आहे. संदीप, मी आता आपल्याला हा प्रश्न विचारतो मोर्चाच्या बाबतीत, आणि त्याकडे फार वेगवेगळ्या अंगाने बघितलं जात आहे. त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की आता हे दोन्ही मोर्चे एकत्र होणं, राज ठाकरेंचा होणार होता आणि उद्धव ठाकरेंचा होणार होता, मराठी अभ्यास केंद्राचा होणार होता, ते एकत्र होणं ही एक प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया आहे. मला आठवतं आपल्या आतापर्यंतच्या चर्चांमध्ये तुमचा मुद्दा असायचा प्रस्ताव कुठे, पुढे काहीच बोलणं होत नाहीये, पण आज आम्हाला तुम्ही सरदेसाईंबरोबर